तर भात लावणी म्हणजे आमच्यासाठी फक्त काम नसतं, तर आमच्या कोकणातल्या पोरांचा जिव्हाळ्याचा विषय. कधी ती शाळा सुटते आणि आम्ही संध्याकाळी आमच्या शेतात जातोय असा विचार दिवसभर डोक्यामध्ये चालू असतो. तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा सीएम तर स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नेहमीप्रमाणे गावाकडे शेतीची कामं चालू आहेत, तर आम्ही पण थोडं थोडं काम करत आम्ही धारावाटल्या आमच्या कुरियडात आलो. आज काय जास्त काय कांडाल्या नव्हत्या, 2च कांडाल्या होत्या. एकामध्ये दाडसा होता आणि एक फक्त नांगरायची होती. शेतामध्ये आल्यानंतर पहिला कोरा चहा प्यायलो. बाकीच्यांची तर कामाला अगोदरपासून सुरुवात झाली होती. तर अण्णांचं हे दोन्ही हाताने दाढ ओढायचं टॅलेंट कुठे बाहेर गेलं नाही पाहिजे. मग थोड्या वेळानं मनूचं आगमन आमच्या शेतामध्ये झालं होतं. मनू यावर्षी पहिल्यांदाच कामाला आली होती. तर मनूताई पहिल्यांदाच शेतामध्ये आल्यामुळे तिचं मी स्वागत केलं. मग तिनं आल्या आल्या कामाला सुरुवात केली. मग काम तर चालूच होतं. पप्पांनी वरच्या कांडालीमध्ये बेर केला होता आणि मग मी थोड्या वेळानं जाऊन मशीन घेतली. आता ही कांडाली पूर्णपणे लावणी लावायला तयार झाली होती. आता या मशीनचं सर्वात मोठं दुखणं म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणं. ज्यांच्याकडे शेतीला मशीन असेल ते नक्की रिलेट करतील. तर अशा प्रकारे खालच्या कांडालीमध्ये जे मूठ होते ते उचलून ठेवले आणि ही सुद्धा कांडाली नांगरली. तर असा हा आजचा दिवस गेला. तर आज काही काम जास्त नव्हतं. दारावाटली जी कामं होती ती उरकून नव्या कुरियडामध्ये जायचं होतं. तर चला, आजचा व्हिडिओ जर आवडला तर मला फॉलो नक्की करून ठेवा.